जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे। त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देहूमध्ये जाऊन संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं। पारंपरिक पोशाखासह मुख्यमंत्री देहू नगरीमध्ये भक्तिरसात तल्लीन झाल्याचं देखील दिसून आलं। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पोहोचलेले होते। भक्तिमय वातावरणामध्ये त्यांनी पूजा देखील केलेली आहे आणि देहू नगरीमध्ये दाखल होत मनोभावे दर्शन देखील घेतलं। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भक्ती रसामध्ये तल्लीन झाल्याचं देखील पाहायला मिळालं। तर पारंपरिक पोशाखामध्ये मुख्यमंत्र्यांनी देहू नगरीमध्ये जात संत तुकाराम महाराज यांचं हे दर्शन घेतलेलं आहे। तर थोड्याच वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान देखील होणार आहे। या प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। तत्पूर्वी त्यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे। तुकाराम महाराजांच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याकडे असलेला एक त्यांचा विचार, त्यांचे वेगवेगळ्या गाथा, त्यांचे अभंग हे सगळ्याकडे बघून पुढच्याही पिढ्यानपिढ्या समाजाला ह्या सगळ्या गोष्टी समजाव्या म्हणून मेन ठिकाणी ते संत तुकाराम महाराजांची मूर्ती ठेवणार आहे। बरोबर त्याच्या मागं पांडुरंग आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवणार आहे। डावीकडे एका ठिकाणी गणपतीची मूर्ती, एका ठिकाणी शंकर म्हणजे पिंड ठेवणार आहे। असे वेगवेगळे त्यांनी पाच असे गोष्टी केलेल्या आहेत। त्यांच्या परीनं काम उत्तम चाललंय। मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होतोय। एकीकडे ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांच्या भेटीचा जो ऐतिहासिक क्षण आहे, तो क्षण ज्या ठिकाणी पुनर्निर्मित करण्यात आलेला आहे त्या शिल्पाचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं संतपीठ, या संतपीठाच्या उद्घाटनाकरता भेट देण्याकरता या ठिकाणी मी आलो। मला अतिशय मनापासून आनंद आहे, कारण संतपीठ ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।